चांगली त्याने देखील कामगिरी केली होती. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना आपण देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाज तयार, ऑन दी मार्क पियुष, त्याच्या समोर ॲज अ बॅटर कैलास. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू गॅप मधून खेळताना इथे मात्र पाहायला मिळालं, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. शॉट कव्हरला इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दिनेश होते आय थिंक सो, आणि इथे मात्र चांगला चेंडू त्याने अडवला आणि ही एक धाव फलकावरती जोडली जाते. चांगली सुरुवात, दमदार इनिंग साकारावी लागेल. दोन्ही संघांना वेळेच्या बाबतीत सूचना येतात, आपण वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा हीच अपेक्षा असेल. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवरती पुनश्च सज्ज होईल. पियुषचा हा चेंडू इथे मात्र चांगला पाहायला मिळतोय. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक, ओहो खराब क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन, कारण की इथे एकच धाव होती. विकेट घेण्याची आवश्यकता होती का हा प्रश्न आता मात्र निर्माण झाला असेल. आणि इथे मात्र हा चौकार येतोय, हा पंजा ओपन होतोय, नशिबाचा पंजा टीम बोरगाव साठी. लगेचच पाहायला मिळालं बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट अर्थातच 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. कमबॅक करावा लागेल. गोलंदाज पियुषला, समोर कैलास आहे, मागील चेंडूवरती चौकार आणि आता मात्र कमबॅक करणं गरजेचं. हो इथे मात्र लो फुलटॉस चेंडू, चांगली गोलंदाजी, फॉलो थ्रो मध्ये स्वतः चेंडूला अडवतोय. चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये पियुषची, परंतु धावा अतिरिक्त आल्या, परंतु 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4 चेंडू फेकलेत आणि नक्कीच कमीत कमी 35 ते 40 धावा जरूर बनवाव्या लागतील बोरगाव संघाला देखील, यात मात्र शंका नाही आहे. हो जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, यष्ट्यांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला. इथे क्षेत्ररक्षक शॉट थर्डला इथे मिसफील्ड पाहायला मिळाली. चुका होत आहेत या महत्वाच्या मॅच मध्ये जांभुर्डे संघाच्या. थोडंसं इथे मात्र त्यांना कमबॅक करणं गरजेचं असेल, चुकांवरती मात करावी लागेल. ज्या मागील मॅच मध्ये चुका झाल्या होत्या त्या सुधारवून इथे मात्र नव्याने सुरुवात करावी लागेल. गोलंदाज तयार, मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. मिस्टामिंग इथे मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक जात आहेत, फेकी करतील, तत्पूर्वी धावा मिळतील या तब्बल 2 धावा. आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती तब्बल 13 धावा. ब्राईट ब्रदर्स केक शॉप म्हसा यांच्याकडून नक्कीच या ठिकाणी मात्र या स्पर्धेसाठी केक जरूर आलाय. नक्कीच केक कटिंग होईल. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता चेतन स्मृती चषक 2025 चा हा थरार आणि चॅम्पियन संघासाठी नक्कीच हा केक आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती. संकल्पना नक्कीच अनेक राबवल्या जातात, कारण की वर्ष 30 आहे नक्कीच या स्पर्धेचं, आणि त्या अनुषंगाने 30 वर्षापासून चालू असलेली निरंतर ही परंपरा. आणि नक्कीच या सर्व ग्रामस्थांचं आणि खेळाडूंचं पुनश्च मी हार्दिक आभार व्यक्त करेन, कारण की आपल्या गावाचं नाव इथे मात्र पुढे नेण्यासाठी ही स्पर्धा आपण देखील सातत्याने गेल्या 30 वर्षांपासून राबवतात. त्या अनुषंगाने आपलं भरभरून कौतुक. गोलंदाज तयार, सेकंड स्पेलमध्ये करण. हो करणचा तेज धरा चेंडू, क्या बात आहे, परंतु इथे ऑफस्टिकच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केला. चेंडू पर्यंत थोडासा आतमध्ये वळण प्राप्त जरूर केला होता, परंतु थोडीशी ऑफस्टिक सोडली आणि त्या अनुषंगाने लगेचच वाईटचा इशारा पंचाने देखील दिला. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. इथून
कामगिरी चांगली करावी लागेल. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस चेंडू होता, त्याच्यावरती धावा देखील आल्या असत्या, परंतु बाईच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाते. सरळ बॅटने जर कदाचित कैलासने हा चेंडू फेस केला असता तर धावा अधिकशा मिळाल्या असत्या, परंतु कौतुक करणचं देखील त्याने आधी परखलं, अगदी रीड केलं ॲज अ बॅटर कैलासला. खरा गोलंदाज तोच असतो जो फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करत असतो, आणि इथे मात्र हा चेंडू आपण पाहिला तर अगदी रीड करत असताना कैलासला. ओ स्विच हिट कमालीचा फटका पाहायला मिळतोय. चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पार, मॅक्झिमम स्ट्रोक षटकार. विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठाच्या थोडंसं आपण बाजूला उभं राहा, कारण की आमच्या मान्यवरांना मॅचचा आनंद घेऊ द्या. षटकार येतोय, षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 21, 21 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज करण ऑन दी मार्क. ओ बॅटची लिडिंग एज, वॉट इथे कमबॅक करत असताना मॅग्निफिसंट झेल टिपलाय. शॉट थर्डला क्षेत्ररक्षक पियुष होते आणि पियुषने हा कमालीचा झेल टिपला. फलंदाज बाद. 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता निलेश दाखल होतोय. बॅटची लिडिंग एज होती, नक्कीच वेल क्षेत्ररक्षकाकडे होता आणि शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक पियुष होते. आता मात्र कुठली चुकी त्याच्याकडून झाली नाहीये आणि पहिला ब्रेक थ्रो मिळवून देत असताना करण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. करणने मागील मॅचमध्ये देखील 3 विकेट्स घेतले होते. जेव्हा संघ अडचणीत सापडला होता त्यावेळेस संघाचा तारणहार म्हणून करणची चांगली कामगिरी राहिली आहे. डीजे मास्टर थोडासा इको चेक करा आपण. हालो चेक. धावसंख्या धावफलकावरती 21, 21 धावा. एकवीस धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये निलेश सज्ज होतोय. स्ट्राईक हँडला महत्वाची मॅच. ओ फटका दमदार आहे, परंतु मिस्टामिंग डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक, आणि इथे विकेट क्रमांक 2 आल्या पावलाने तंबूच्या दिशेनं वाटचाल करावी लागेल फलंदाज निलेशला. निलेश शून्यावरती बाद. षटकामध्ये आपण हालो चेक. धावसंख्या धावफलकावरती 21, 21 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती करण आता कमालीची कामगिरी करतोय. पुण्याच्या विकेट्स ॲट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज करणला आपण पाहतोय. चला वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य आपण करा, जास्तीचा वेळ घेऊ नका. नवीन बॅटर दर्शन मधाच्या आतमध्ये सज्ज झालाय. हो, शॉर्ट लाईन चेंडू होता, त्याला आडव्या बॅटने ऑन साईडला वळवलाय. बॅकअप देखील आहे, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, फेकी देखील ॲक्युरेट झाली आणि तत्पूर्वी ही चिक्की सिंगल धाव फलकावरती पाहायला मिळते. एकच धाव घेतल्या, कारण की स्ट्राईक कैलासला दिली आहे. कैलासकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, परंतु इथे मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. या मॅचमध्ये सुरुवात तर दमदार राहिली आहे. धावसंख्या धावफलकावरती 22, 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. आणि या ठिकाणी विचार केला तर आता मात्र अंतिम चेंडू या षटकातील शिल्लक आहे. ओ ब्लॉक होल मध्ये चेंडू, कमालीची गोलंदाजी. गोलंदाज करणचं देखील कौतुक. अप्रतिम गोलंदाजी साकारली. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 22 रन्स, 23 रन्स ऑन दी बोर्ड, लॉट्स ऑफ 2 विकेट्स. टीम मनु स्पोर्ट्स बोरगाव.
आणि आता मात्र इथून चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की आता मात्र उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणारे 12 चेंडू निर्णायक असतील, कारण की सध्याच्या घडीला ही मॅच देखील फार महत्त्वाची आहे. अनेक नक्कीच आमचे प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. खास करून डोंबिवलीवरून देखील आमचे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू, कारण की ही मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. मुरबाड तालुक्यातील बहुनामांकित स्पर्धा आहे. रविराज ब्लास्टर जांभुर्डे आयोजित चेतन स्मृती चषक 2025 हा दरार आहे. आणि या स्पर्धेच्या वतीनं अनेक मान्यवर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. 30वं वर्ष आहे, 30 वर्ष कंप्लीट होतात या स्पर्धेला. त्या अनुषंगाने 30 भाग्यवान विजेत्यांना आकर्षक पारितोषिके इथे दिली जातात. चिठ्ठीमध्ये आपलं नाव आलं तर इथे पहिल्या क्रमांकासाठी सायकल, दुसऱ्या क्रमांकासाठी कूलर, तिसऱ्या क्रमांकासाठी मिक्सर आणि चौथ्या क्रमांकासाठी इस्त्री आणि 5व्या क्रमांकासाठी ग्राइंडर, ज्यूस ग्राइंडर. ही तंतोतंत माहिती आमच्या ऑपरेटर सँडील आहे, कारण की त्यांनी 30 रुपयाची पावती फाडलेली आहे. इट्स अ जोकिंग पार्ट. परंतु जाऊयात मॅचच्या दिशेनं. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जय ढिगे, ज्याने मागील मॅचवरती कमालीची गोलंदाजी केली होती, त्याच्या अगेन्स्ट कैलास बॅकफुटला गेले, स्लाइस केले, डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक, चौकार. बोलतोय आणि आपले जे पाहुणे उपस्थित आहेत आपल्याला या स्पर्धेसाठी,
मध्यंतरी आपण त्यांचं इकडे स्वागत करून घेतोय. आपल्या या कार्यक्रमासाठी आपले सर्वांचे मित्र, आपले मार्गदर्शक आणि ज्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्या स्पर्धेमध्ये मदत केली जाते, ते ब्राईट ब्रदर केकचे सर्व आणि त्याचबरोबर ज्यांच्या नावाने ब्राईट ब्रदर्स या नावाने ज्यांचा संघ शुभ असते, दिनेश भाऊंचं शाळ आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचंय. धन्यवाद भाऊ, आपली उपस्थिती सातत्याने आम्हाला लावेल हीच अपेक्षा. त्याचबरोबर आपल्याला सर्वांना सुपरिचित असलेले एकच बंटी अर्थात आकाश भोईर हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी राहुल दादा यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते आकाश दादांचं पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर आकाश दादांकडून आपल्या या स्पर्धेसाठी सुद्धा एक भेटवस्तू आलेली आहे. मी त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो आणि तत्पूर्वी राहुल दादा मार्के यांच्या शुभ हस्ते आकाशदादांचं पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर शाल देऊन त्यांचं इकडे स्वागत केलं जातंय. हे एक अनोखा कार्यक्रम इकडे आकाशदादा राबवत असतात, कारण की आपण पाहतोय ज्यांचं नामोल्लेख किंवा मसा परिसरामध्ये एकच वंटी म्हणून केला जातोय त्यांच्या मार्फत सुद्धा आपल्या स्पर्धेसाठी एक पारितोषिक आलेले आहे किंवा एक सप्रेम भेट आलेली आहे. त्याचबरोबर सन्माननीय रामजी पष्टे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी समीरजी ऐनकर यांना विनंती करतोय की त्यांनी रामदादांचं शाळ आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचंय. हा, इकडे मॅच चालू करायची आहे. पंच, स्कोरर आणि त्याचबरोबर जे कॅमेरामॅन त्यांना विनंती आहे की आपण कार्यक्रम चालू करायचा आहे. त्याचबरोबर सन्माननीय मोहनदादा खुणे ज्यांना क्रिकेटचं प्रचंड वेड आहे आणि मसा प्रेमीसर क्रिकेट लीगचे अध्यक्ष म्हणून ज्यांचे नामोल्लेख किंवा नावलौकिक आहे इकडे आपल्या परिसरामध्ये, ते मोहनदादा खुणे हे सुद्धा उपस्थित आहेत. समीरजी ऐनकर यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते मोहनदादांचं शाल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे. मैदानामध्ये सामना पुन्हा एकदा सुरू होतोय. तत्पूर्वी मी वळतोय सरांकडे जे समालोचनामध्ये आपल्याला मदत करतील. सामना पुढे चालू राहील. धन्यवाद. येस, मॅच मध्ये पुण्याच्या गोलंदाजी ट्रॅकवरती जय दिघेला आपण पाहतोय. ओ, जयचा हा चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये, चेंडू पर्यंत थोडासा खाली राहतोय. बॉटम बॉलमध्ये कुठलाही संपर्क होत नाहीये आणि हा चेंडू देखील येतोय डॉट. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. जयच्या पहिल्या चेंडूवरती चौकार देखील होता, त्याच्यानंतर मात्र त्याने कमबॅक देखील केला आणि आता मात्र 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चला, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, दोन्ही संघांना विनंती असेल. हॅरी स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर. ओ, खराब चेंडू आहे, त्याच्यावरती इथे धावाची संधी होती परंतु मिस केलं. आणि तत्पूर्वी येस, पंच आमच्याकडे वलतात, चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून बेस्ट ऑफ हाईटसाठी. पंचांचा निर्णय आहे की सर बॅटिंग करणाऱ्या संघाचा आमच्यापर्यंत एकदा निर्णय पोहोचवा. हा रिव्ह्यू, यस, पंचांचा रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल कारण की अत्यंत महत्त्वाची मॅच त्या अनुषंगाने पंच देखील इथे मात्र कुठली रिस्क घेत नाही आहे. कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही याची पूर्णपणे खबरदारी घेतली जाते. सर तुम्हीच आले तर जरा बरं होईल कारण की आयोजक संघ मधाच्या आतमध्ये खेळतोय. तर विनंती असेल, रिक्वेस्ट असेल तुम्हीच या, कारण की तदनंतर मात्र कुठलाही संभ्रम नकोय कुठल्याही संघावरती. त्या अनुषंगाने आमचे स्वतः पंच इथे येतील आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील.
पंचांचा निर्णय येतोय इट्स अ बीमर, नो बॉल असेल. योग्य तो निर्णय पंचांनी देखील पोहोचवला, कारण की कुठली रिस्क त्यांनी देखील घेतली नाहीये, कारण की महत्वाची मॅच आहे आणि त्या अनुषंगाने टीव्ही अंपायरची मदत घेतली. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 30 या आकड्यावरती. 30 धाबा धावफलकावरती. 10 फ्री हिटचा चेंडू असेल. एबीपी माझाची टॅग लाईन. उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. हो, चांगला चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो आहे. जयच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी कमबॅक करत असताना आपल्या संघासाठी जयचं देखील कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये धाबा त्याने देखील वाचवल्या. चौकार आला होता पहिल्या चेंडूवरती, त्याच्यानंतर त्याने देखील अप्रतिम कामगिरी केली. अंतिम चेंडू षटकातील आणि गोलंदाज जय पुनश्च सज्ज होतो. स्ट्राईक एंडला कैलास. हो, इथे मात्र पुनश्च चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 10.00 च्या सरासरीनं 30 धाबा, 30 रन्स ऑन दी बोर्ड, लॉट्स ऑफ 3 विकेट्स. टीम मनु स्पोर्ट्स बोरगाव. चला मॅच ऑन करा, कारण की आज अंतिम दिवस आहे. वेळ वाचवणं गरजेचं असेल. 4 वाजलेले आहेत, त्या अनुषंगाने इथून मात्र वेळ वाचवा. आता मात्र अजूनही सामने शिल्लक आहेत. पडद्याच्या समोर जे आमचे लाडके प्रेक्षक बसलेत, विनंती असेल आमच्या मुख्य मंचावरती येऊन बसले तरी काही हरकत नाही. इकडे देखील सावली आहे. आम्ही समजू शकतो की तुम्ही नक्कीच सावलीच्या प्रतीक्षेमध्ये आहात, परंतु निसर्गरम्य वातावरण आहे आणि नक्कीच मैदानाच्या चारही बाजूला वृक्ष आहेत. येस, गाडीसाठी आय थिंक सो तिथे मात्र रिक्वेस्ट केली आहे. काही हरकत नाही, प्रेक्षकांचं देखील आम्ही कौतुक करू. ओ, मंकड घेण्याचा प्रयत्न झाला होता, इथे मात्र काही हरकत झाली नाहीये, परंतु इथे मात्र प्रयत्न लाजवाब होते, परंतु पॉपिंग क्रीज सोडली नव्हती नॉन स्ट्राईक एंडच्या बॅटरने. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सॅमला आपण पाहतोय. मागील षटकामध्ये त्याने धावा डिपेंड केल्या होत्या, 14 धावा त्याने डिपेंड केल्या होत्या, परंतु इथे मात्र या अंतिम षटकामध्ये कशी गोलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार, ऑन दी मार्क सॅम. ओ, सॅम्सवरती इथे प्रतिहल्ला केलाय. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज असतील. मिड विकेटला प्रतिम झेल आणि फलंदाज होतोय फेल. हॅरी बॅक टू द पविलियन. या पहिल्या चेंडूवरती इथे मात्र विकेट्स प्रस्थापित केला जातोय सॅमच्या माध्यमातून. चला, वेळेच्या बाबतीत थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. हो, इथे मात्र धावबाची संधी, डायरेक्ट हिट जरूर लागलाय. अपील देखील केले आहे, पंच तटस्थ आहेत, आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. यस, तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवा, नॉट आउट असेल आय थिंक सो, सॉफ्ट सिग्नल, परंतु चेक करतील टीव्ही अंपायर्स. तिसऱ्या पंचांना रेफर केले, चेक केले जाते टीव्ही अंपायर्सच्या माध्यमातून. यस, गुड डिसिजन, नॉट आउट, बॅटर सेफ. पंच देखील अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी देखील पाहिलेत. संदीपजी गायकवाड सरांना आपण पाहतोय स्क्वेअर लीगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये सध्याच्या घडीला आहेत. त्यांचं देखील कौतुक. त्यांनी देखील सलग 4 दिवस या स्पर्धेला 4 शान लावलेत. थोडासा डान्स केला तर आणखी नक्कीच मजा येईल सर, ही रिक्वेस्ट असेल समालोचन कक्षाच्या वतीनं. ओ, मिस्टामिंग स्ट्रोक, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. ओ, झेल ड्रॉप. इथे मात्र झेल देखील ड्रॉप झाला आणि या 2 धावा देखील जात आहेत. साधा सोपा झेल होता, झेल घेणं गरजेचं होतं, परंतु
या छोट्या छोट्या चुका कुठेतरी मागात ठरू शकतील. कॅचेस, विन द मॅचेस, पकडा कॅच, जिंका मॅच. आणि इथे हा झेल कैलासचा सुटतोय. जेव्हा जेव्हा एखाद्या फलंदाजाचा झेल सुटतो त्याचा आत्मविश्वास वाढत असतो आणि तो नंतर मात्र विश्वासाने खेळत असतो. परंतु इथे मात्र तसं घडेल का? धावसंख्या धावफलकावरती 33, 33 धावा धावफलकावरती. हो आता मात्र चांगला स्ट्रोक, परंतु पुणेच्या डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक, 2-2 क्षेत्ररक्षक आले होते परंतु कमालीचा झेल टिपला त्या ठिकाणी. फलंदाज होतोय बाद. जय धस होते त्या ठिकाणी. डाऊन दी बॉल आले आणि तिथे मात्र चांगला झेल त्याने देखील टिपला. आणि आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. चला बॅटर लगेचच जा. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. सॅम देखील चांगली गोलंदाजी करतो. या षटकामध्ये 4 चेंडू फेकलेत, 33 धावा धावफलकावरती जोडल्यात. आणि आता मात्र अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येस निलेशजी धस आमच्या मंचावरती या. आपण पुढील स्कॉट कसा असेल ती माहिती आपण जरा पोचवायची आहे. आणखी एक फटका दमदार. हो इथे मात्र चांगला प्रयत्न राहिला परंतु षटकार तर वाचवला. परंतु हा षटकार आहे की चौकार आहे पाहावं लागेल. आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. प्रयत्न लाजवाब होते परंतु चेंडू पहिल्यांदा सीमारेषे बाहेर जातोय आणि स्पंस आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवा. चेक केलं जाईल. यस हा चौकार असेल. यस चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा धावबाची संधी आहे परंतु तिथे एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आणि तत्पूर्वी इथे मात्र 4 षटकांचा सामना होते समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 38, 38 धावा जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता असेल टीम जांभुर्डेला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या बोरगाव संघ. माननीय सतीशजी शेळके साहेब आपण कुठे असाल तर आपण आमच्या मुख्य मंचावरती यायचं आहे. लगेचच या. आपण शुभ सन्मान करूयात. सन्माननीय धनाजी आघाणे साहेब आहेत माजी सरपंच आणि त्यांचा आपण शुभ सन्मान आमच्या मंचावरती करूयात. शुभ सन्मान करूयात धनाजी आघाणे साहेबांचा. आपण हा शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती करतोय. माजी सरपंच आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात.
चला आपण शुभ सन्मान करतोय आमच्या मुख्य मंचावरती. आपण पाहू शकता माजी सरपंच धनाजी आगाणे साहेबांचा आपण शुभ सन्मान करतोय. तदनंतर सन्माननीय कैलासजी बोंद्रे साहेब आहेत, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. माजी सरपंच आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती आपण करतोय. अनेक मान्यवर आज उपस्थित आणि उपस्थित मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करतोय. तदनंतर शुभ सन्मान केला जाईल. सन्माननीय अर्जुनजी पष्टे साहेब आहेत, ते देखील माजी सरपंच आहेत आणि अर्जुनजी पष्टे साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती आपण करणार आहोत. अर्जुनजी पष्टे साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. धन्यवाद. सर्व मान्यवर या ठिकाणी मात्र उपस्थित होत आहेत, त्या सर्व मान्यवरांचा हार्दिक आभार. तदनंतर दीपकजी मार्के साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. धन्यवाद. सर्व नक्कीच मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. मॅच सुरू होते मधाच्या आतमध्ये मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूयात पुढील सत्रासाठी निखिलजी ठोंबरे यांना. परंतु तुर्ताच एक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. इथे मात्र आपल्याला टॉप 3 साठी ऑलरेडी 2 संघ मिळाले, त्याच्यामध्ये चाफेवाडी आणि नवापाडा संघ आहे आणि या सामन्यातील विजेता संघ तो देखील टॉप 3 साठी सज्ज असेल. परंतु नवापाडा संघाला आपण बाईच्या स्वरूपाने आधीच बाय दिलेली आहे, त्या अनुषंगाने चाफेवाडी आणि विजयी संघामध्ये इथे मात्र नक्कीच बॅटचा टॉपेज होईल. जे नवीन संकल्पना, बॅटवरती जो खेळाडू जास्त बॉल मारेल तो संघाचा खेळाडू आणि तो संघ तिथून मात्र नक्कीच पुढच्या फेरीसाठी पात्र होईल, त्या संघाला बाय असेल. या गोष्टीची नोंद घ्या. तर टीम चाफेवाडी आपण प्रॅक्टिस करू शकता. जो प्रॅक्टिस आपण नॉर्मली करत असतो, बॅटवरती बॉल घेतो, जास्त बॉल बॅटवरती जो घेईल तो संघ फायनलमध्ये. मॅच ऑन. देऊयात दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू पूल केलाय, मिस्टामिंग होता परंतु हा येतो पहिला चेंडूवरती धमाकेदार स्ट्रोक, चौकार. चला ऐकूयात निखिलजी ठोंबरे सरांचा गोड आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. सतीजी शेळके MGCA चे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान आपण करूयात आमच्या मुख्य मंचावरती. गणेशजी कोठावळे दादांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करूयात. खऱ्या अर्थानं नक्कीच या विभागातील क्रिकेटला एक वेगळ्या वळणावरती आणलं आणि नक्कीच त्यांचा देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करू. सर, थोडंसं नक्कीच चांगली संकल्पना आपण आणले, परंतु अजूनही थोडीशी भर घाला जेणेकरून आपल्या विभागातून नक्कीच आमच्या परिसरामध्ये अनेक खेळाडू घडतील. ठाणे जिल्हा प्रीमियर लीग जे आम्ही नक्कीच आयोजित करत असतो त्याच्यामध्ये मुरबाडचे अनेक खेळाडू खेळावेत अशी देखील इच्छा. जाऊयात मॅचच्या दिशेनं. हा देखील दमदार स्ट्रोक, कमालीची फटकेबाजी, त्याच्यावरती हा दमदार फटकार, षटकार. दर्शकांचं सहर्ष स्वागत. खास करून रविराज ब्लास्टर जांभुडे आयोजित चेतन स्मृती चषक 2025 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. टॉप 3 मध्ये कोण जाणार ते आपल्याला पाहायचंय. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामिट जांभुडेचा सुपरस्टार दिनेश मार्के मारतोय मैदानाच्या बाहेर प्रत्येक बॉल, ज्याने 2 बॉलवर 2 धमाकेदार फटके खेळलेत. 10 धावा धावपलकावर. दर्शनचं कमबॅक, चेंडू हवेत, डाऊन द बॉल फिल्डर, कॅच ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण क्रिकेटचं. कॅच सुटलाय, दिनेशला जीवनदान. या टच मध्ये दिनेश आज पाहायला मिळतोय. कॅच घेणं फारच गरजेचं होतं टीम म्हणून स्पोर्ट बोरगावला. कॅच भी छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा. इथे प्रयत्न फार चांगले करावे लागतील. टॉप 3 मध्ये कोण दाखल होणार आहे यासाठी चालू असलेली लढत मैदानाच्या आत. रविराज ब्लास्टर जांभुडे ज्यांचं आयोजन आहे, ज्यांचं नियोजन आहे, ज्यांच्या नियोजनाच्या प्रत्येक जणच प्रेमात पडला. एवढं सुंदर आयोजन या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे.
दुसऱ्या बाजूला आयोजन करत असताना सराव जरी कमी असेल परंतु मोठमोठ्या संघांना त्यांनी आज पाणी पाजले, त्याचा तो आत्मविश्वास आहे त्यांच्यामध्ये. गोलंदाजी मार्कवर दर्शन, स्ट्रायकर इनवर जय आपल्याला पाहायला मिळेल. जे डी गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू लोअर फुल टॉस, फटका चांगला आहे. गॅप मधून चेंडू सीमा रेषेच्या जवळपास, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण ओमकार कडून. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 13. अनेक जण म्हणत असतील की रविराज जांभुडेचा सराव कमी आहे, पण ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन, दक्षिण आफ्रिकेमध्ये जाऊन आणि भारतामध्ये येऊन हरवणं सोपं नाही. तेच माहोल बनलंय सध्याच्या घडीला या मैदानावर. आज कामगिरी कशी होते ते पाहिजे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. सध्याच्या घडीला दर्शन समोर, जय याला आपण पाहतो. विकेट फार महत्वाच्या. जर तुम्हाला आज सामना जिंकायचा असतील, मनुस्पोर्टला डॉट बॉल टाकावे लागतील, विकेट तुम्हाला घ्यावे लागतील. 13 धावा धावपलकावर आहेत. लक्ष आपण पाहिलं 39, 39चं लक्ष या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं जे डिफेंड केलेलं, खास करून टीम रविराज ब्लास्टर जांभुर्डेने. आता काय घडतंय ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाजी मार्कवर आहे. दर्शन समोर, जेडी रिव्हर्स, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. जसा बॉल बॅटवर लागला तसा आवाज आला टक, आणि सर्वच क्रीडा रसिक झालेत खुश. एवढा सुंदर फटका, षटकार. आता 19 चेंडू, 20 धावांची आवश्यकता टॉप 3 मध्ये जाण्यासाठी रविराज ब्लास्टर जांभुर्डेला. पराग 11 भालुकला पराभूत केल्यानंतर जो आत्मविश्वास आहे तो द्विगुणित झाला. मी खास करून करणचं कौतुक करेल, ज्या प्रकारची गोलंदाजी सातत्याने करण करतोय. अपकमिंग रायझिंग स्टार, याची गोलंदाजी आपण पाहिली, परंतु समोर तितक्याच ताकदीचा संघ मनुस्पोर्ट बोरगाव, हे विसरून चालता येणार नाही. कॅचेस पकडावे लागतील. तुमची गोलंदाजी चांगली, तुमची फलंदाजी चांगली, तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होणं फार गरजेचं. तो सुटलेला झेल, तदनंतरच्या बॉलवर आलेला 2 जेडीच्या पाठमधून षटकार. 19 धावा, शेवटचे 19 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत, ज्यांनी त्यांच्या काळातील क्रिकेट अक्षरशः गाजवलेलं आहेत. आज ते क्रिकेटचा आनंद घेतात. इथे टाकलेला हा चेंडू, बॅटची एज, तिथे अप्पा आहेत. अप्पांचं क्षेत्ररक्षण चांगलं आहे. एक सिंगल जी मात्र पाहिला मेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकात धावा आल्यात 20, 18 चेंडू शिल्लक, 19ची आवश्यकता. रविराज ब्लास्टर जांभुर्डेला टॉप 3 मध्ये जाण्यासाठी संधी देवात डीजेला. मैदानाच्या बाहेर पाठवलेत पहिल्याच ओव्हरमध्ये. आता या ओव्हरमध्ये काय घडतं ते पाहायचं आहे. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 18 बनवायच्यात विजयासाठी. अजून 19 धावा. वेळ वाचवणं फार महत्वाचं आहे. सातत्याने सूचना आम्ही तुमच्यापर्यंत करतोय. षटक क्रमांक 2 मध्ये स्वतः कॅप्टन कडे चेंडू सोपवला जाईल का ते आपल्याला पाहायचं. कॅप्टनच आलेत. गोलंदाजी ट्रॅकवर कैलास बाबरे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 18 बनवायच्यात. 19 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या 3 बॉलमध्ये 11 बनवल्या दिनेश मार्केने. जेडी अर्थात जय दिघे 3 बॉलमध्ये त्यांनी 9 बनवल्यात. पहिल्या षटकात आल्यात 20 धावा. शेवटचे बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत 18 चेंडू आणि 19 धावा. मुरबाड तालुक्यातली चॅम्पियन ट्रॉफी सध्याच्या घडीला वेगळ्याच रंगात, वेगळ्याच ढंगात आपल्याला पाहायला मिळते. रविराज ब्लास्टर जांभुर्डेचं आयोजन. इथे बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप होतोय. मिसफील्ड सातत्यानं घडतेय. चेंडू जशी सीमारेषा ओलांडेल आनंद होईल जांभुर्डेला, तेवढंच दुःख होईल बोरगावला. चौकार.
जखमी झालाय परंतु गावासाठी लढतोय, गावाच्या नावासाठी लढतोय, अस्मितेसाठी लढतोय. जांभुर्डे गावाच्या जेडी. ओ रिवर्स इथे खेळलाय, तिथे येथील क्षेत्ररक्षक. एक सिंगल या बॉलवर येईल. एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, लावून पोहोचेल सध्याच्या घडीला 25 ऑन द बोर्ड. 14ची आवश्यकता. 16 चेंडू आणि 14 धावा. आयोजन करत असताना भरपूर सारी मेहनत संपूर्ण आयोजक कमिटीने घेतले. यजमान संघ, गावचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पाठीराखे भरपूर आहेत. जो चांगल्या प्रकारचं कार्य करणार आहे त्याला वर्षभर लक्षामध्ये ठेवलं जाईल. 31व्या वर्षापर्यंत. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल दिनेश मार्केने मारलाय 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 आणि लांबच मारलाय. हा षटकार. जे कुर्ले यांच्या वतीने एक पारितोषिक येत आहे. जांभुर्डे संघ जिंकत असेल तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 31. इथे टाकलेला चेंडू. सुंदर सुंदर गोलंदाजी. दिनेश मार्के ज्या प्रकारच्या टच मध्ये पाहायला मिळतोय. स्लॉट मध्ये चेंडू आले तर पार्किंग लॉट मध्ये फटके तो चांगले बनवतोय, ही त्याची ताकद राहिली. 31 ऑन द बोर्ड. 31 धावा धावफलकावर. शेवटचे अजूनही चेंडू शिल्लक आहेत मैदानामध्ये. 14-8ची आवश्यकता. इथे टाकलेला बॉल बाचेच. एसटी रक्षण आहे का ते पाहिजे आणि एसटी रक्षण अप्रतिम आहे. डॉट बॉल. 13 चेंडू 8. 13 बॉल 8ची आवश्यकता. दिनेश ऑन स्ट्राईक. 2 कॅचेस सुटलेत मनुस्फोट बोरगाव कडून. गोलंदाज तयार आहेत. आता गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला बॉल बॅक टू बॉलर. फटका दमदार गॅप मधून. चेंडू सीमा पार. दिनेश मार्केचा स्ट्रेट मार्क स्ट्रोक. चौकार. मार्के यांच्याकडून अजून एक पारितोषिक. रविराज ब्लास्टर जांभुर्डे जिंकत असेल तर फायनल. हा सामना जिंकला म्हणजे जवळ फायनलच्या जवळ जाईल ना. हा जिंकला तर फायनल कडे जातील. तर पहिली ट्रिप असेल एकविरा, ती झाल्यानंतर अलिबाग. मंगेश मार्के. जाऊया मैदानाच्या आत. सामना रंगलाय. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. 12 धावा बनवायच्या 4. आता पारितोषिक त्याची लिस्ट बनवावी लागेल आपल्याला आणि ती वाचण्यासाठी कमीत कमी 1 दिवस लागेल. एवढा चांगला खेळ प्रत्येकच खेळाडूने केलेला. समीर दादा अँकर यांच्या वतीनं गाडीचा खर्च जेवढा असेल तो, मग बाकीचं तुम्ही तुमचं पहा. जाऊया मैदानाच्या आत. कामगिरी कशी होते ते पाहायचंय. जय धस जेडी यांच्या वतीनं 15 टी शर्ट. कामगिरी कशी होते ते पाहायचंय. गोलंदाज तयार आहेत. 12 चेंडू 4. इथे टाकलेला बॅट चेंडू बॅकफुटला गेले. स्टाईल मध्ये फिनिश केलंय. टॉप 3 मध्ये दाखल होणारा संघ सध्याच्या घडीला रविराज ब्लास्टर जांभुर्डे.